आपला चेहरा तरुण युथफुल दिसावा असं प्रत्येकीला वाटत असतं. म्हणजे असं वाटतं की माझ्या चेहऱ्यावरचे डाग जरा कमी झाले, माझी स्किन इव्हन टोन मध्ये आली तर मी खूप छान दिसेन. काही जणींच्या चेहऱ्यावर खूप हेअर ग्रोथ असते, त्यामुळे असं वाटतं ही हेअर ग्रोथ जरा कमी झाली ना, किंवा मी लेझर ट्रीटमेंट वगैरे केली तर माझा चेहरा खूप छान दिसेल, युथफुल दिसेल. काही जणींना असं वाटत असतं माझ्या चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात, हे पिंपल्स येणं बंद झालं ना तर माझा चेहरा एकदम परफेक्ट आहे, मग मी खूप छान दिसेन. काही जणींना असं वाटतं की माझा चेहरा जरा उजळ झाला, थोडासा ग्लोई झाला तर काय स्किन दिसेल माझी आणि मी सुंदर दिसेन. अशा कितीतरी गोष्टी प्रत्येकीला वाटत असतात आणि या गोष्टी साध्य होणं खूप पॉसिबल पण आहे. त्यासाठी भरमसाठ कुठलेही कॉस्मेटिक प्रोडक्ट्स वापरायची गरज नाही. तर आपल्या मेडिकलमध्ये एक छोटासा दगड मिळतो, जो की 40 रुपयाचा असतो फक्त. या 40 रुपयाच्या दगडामध्ये जर का तुम्ही माझ्या बरोबरीनं चॅलेंज घेतलं तर अगदी तुम्हाला हवी तशी स्किन मिळू शकते. त्यासाठी हा जादुई दगड तुम्ही वापरलात तर तुमच्या सगळ्या समस्यांचं सोल्युशन असणार आहे. ही आहे तुरटी आणि ही वापरायची कशी हेच मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ अत्यंत इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपली फॅमिली ग्रो होतीये आणि ग्लो होतीये. आपली फॅमिली हळूहळू छान वाढत चाललेली आहे आणि या फॅमिलीचा भाग जर अजून तुम्ही झालेला नसाल, म्हणजे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा, कारण चॅनल आपलंच आहे. याच्यावर आपण नवनवीन गोष्टी शिकतो आणि म्हणूनच आपण ग्लो आणि ग्रो होतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे ही छोटीशी जी तुरटी आहे, ही तुरटी म्हणजे फिटकरी म्हणजे ॲलम, ह्याचा आपण कशा पद्धतीने आपल्या चेहऱ्यासाठी वापर करू शकतो. खरं सांगायला गेलं तर आयुर्वेदामध्ये याला स्फटिका असं म्हटलं जातं आणि या स्फटिकाचा तुमच्या चेहऱ्यासाठी इतका छान उपयोग होतो, यावर मी आधी व्हिडिओ बनवलेला आहे. पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी आणखीन कुठल्या कुठल्या पद्धतीनं आपण वापरू शकतो किंवा मी ज्या आत्ता समस्या तुम्हाला सांगितल्या त्या समस्यांवर कशा पद्धतीनं या तुरटीचा वापर होऊ शकतो हे मी सांगणार आहे. खरं सांगायला गेलं तर स्वयंपाकघरात किंवा बाथरूममध्ये ही तुरटी असते. अतिशय क्षुल्लक अशी तिची किंमत आहे, पण खरं सांगू का, ह्याचा उपयोग प्रचंड आहे. वात, पित्त, कफ या दोषांवर उत्तम नियंत्रण आणण्यासाठी आपण तुरटीचा उपयोग करतो. तुरटी मुळातच ही ॲस्ट्रिजंट आहे. खरं सांगायला गेलं तर त्याला संकोचजनक गुणधर्म असलेली तुरटी असं म्हटलं जातं. म्हणजे काय की ती तुमच्या चेहऱ्यावरचे जे पोर्स आहेत ना, ते कॉन्ट्रॅक्शन करण्यासाठी अतिशय उत्तम असते आणि म्हणूनच बऱ्याचदा आपण बघितलेलं आहे की कुठल्याही सलॉनमध्ये किंवा पूर्वी न्हाव्याकडे ज्यावेळेला शेविंग केलं जायचं त्यानंतर ही तुरटी चेहऱ्यावरून फिरवली जायची, कारण तुमचे जे पोर्स ओपन झालेले आहेत ते बंद करण्यासाठी अतिशय उत्तम अशी ही तुरटी असते. या तुरटीमध्ये ॲल्युमिनियम, पोटॅशियम आणि सल्फेटचे जे तत्व असतात त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला छान टोनिंग करण्यासाठी ही अतिशय उपयुक्त आहे. कोलॅजिनचं जे प्रमाण आहे, कोलॅजिन प्रोडक्शनला चालना देणारी ही तुरटी आहे. तुमच्या चेहऱ्यावर जर का आता फाईन लाईन्स असतील, सुरकुत्या यायला लागल्या असतील किंवा चेहरा लूज पडतोय असं वाटत असेल तर त्यासाठी सुद्धा तुरटी ही अतिशय उपयुक्त ठरू शकते. कशी ते आपण एक एक करून बघणार आहोत. आता तुरटीचा वापर कशा पद्धतीनं करायचा. नंबर 1, आता चेहऱ्यावरच्या पिंपल्ससाठी तुरटीचा वापर कसा होतो. मुळात तुरटी ही अँटीबॅक्टेरियल आहे, त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर जे सतत कुठले कुठले इन्फेक्शन्स होतात त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येत राहतात. या पिंपल्सला जर का तुम्हाला फाईट करायचं असेल तर तुरटी हे अतिशय उत्तम आहे. खूप जणींना असं होतं की एक पिंपल गेल्यानंतर दुसरा पिंपल येतोच आहे, असं सतत होत राहतं. तुम्हाला ही चेन जर तोडायची असेल ना तर तुम्ही रेग्युलरली तुरटी वापरायला हवी, कारण तुरटीमध्ये असे काही गुणधर्म आहेत की जे निर्जंतुकीकरण करतात. आता तुम्हाला चांगलं माहिती आहे की पाणी सुद्धा गढूळ असेल तर त्यावेळेला ते पाणी शुद्ध करण्यासाठी तुरटी वापरली जाते. म्हणजे तुरटीमुळे पाणी शुद्ध होत नाही तर तिच्यामध्ये ते सगळं खेचून घेण्याची क्षमता असते. तसंच या तुरटीचा आपल्या चेहऱ्यावर सुद्धा अँटीबॅक्टेरियल म्हणून आपण यूज करू शकतो. तो कसा, ते म्हणजे तुरटी घ्यायची आणि ती छानपैकी गुलाब पाण्यामध्ये उगाळायची आणि ते उगाळल्यानंतरचं जे पाणी असतं, म्हणजे ते उगाळल्यानंतरचं जे आपल्याला मिळणार आहे मिश्रण, ते मिश्रण आपण चेहऱ्याला लावायचं. आता काय आहे, मुळात तुरटी ही अतिशय ड्राय असते, खूप कोरडी असते, त्यामुळे तुम्ही ही तुरटी आणि गुलाबजल लावल्यानंतर तुमचा चेहरा काही वेळानंतर कोरडा पडू शकतो.
त्यामुळे ड्राय स्किनवाल्यांची स्किन अजून ड्राय होऊ शकते. त्यावेळेला आपण काय करायचं आहे, इमिडिएटली चेहरा धुवायचा आणि त्यानंतर चेहऱ्याला छानपैकी मॉइश्चरायझर लावायचं किंवा नाईट क्रीम लावायचं आहे. आता हे किती वेळ ठेवायचं? आता ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी एखादा तास ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे. पण ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी एक 3-4 तास ठेवायला काहीही हरकत नाही. रात्रभर ठेवायलाही काहीही हरकत नाही. पण ज्यांची खूप ड्राय स्किन असेल मी त्यांना सांगीन की 1-1.5 तास ठेवायचं आणि नंतर चेहरा धुवून मॉइश्चरायझर लावणं हे मस्ट आहे. ज्या ऑइली स्किनवाल्यांनी सुद्धा हे सगळं धुतल्यानंतर थोडंसं नाईट क्रीम किंवा मग घरात बनवलेलं क्रीम जे असेल, जे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, ॲलोवेरा जेलपासून आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूलपासून बनवलेलं जे आपण क्रीम आहे ते क्रीम लावलं तरी सुद्धा चालू शकतं. तर अशा पद्धतीनं पिंपल्सला एक विरोध करण्यासाठी आपण तुरटीचा छान वापर करू शकतो. नंबर 2 ते म्हणजे आपल्या चेहऱ्यावर जेव्हा पिंपल्स येतात, तर पिंपल्स येऊन गेल्यानंतर ते नुसतेच जात नाही, तर त्याचे डागही सोडून जातात. बऱ्याचदा होतं असं की आपला चेहरा गोरा असतो पण काही ठिकाणी तो काळवंडलेला असतो. म्हणजे आपला चेहरा इव्हन दिसावा, चेहरा उजळ व्हावा यासाठी सुद्धा तुरटीचा वापर होतो. तो जास्त इफेक्टिव्ह कसा होऊ शकतो? तर पुन्हा आपण एखाद्या दगडावर किंवा जिथे आपण चंदन उगाळतो असं सांड घ्यायचं आणि त्याच्यावर तुरटी आणि त्याच्यानंतर काय घ्यायचं आहे, जायफळ. ते छानपैकी उगाळायचं. आता हे उगाळताना गुलाब पाण्याचा वापर करायचा. शक्यतो गुलाब पाण्याचाच वापर करा, साध्या पाण्यापेक्षा जास्त इफेक्टिव्ह असेल. आणि ही जी क्रीम आहे, ही क्रीम जी तयार होणार आहे आता उगाळल्यानंतर, ती क्रीम चक्क फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आणि ती रोज रात्री जिथे जिथे तुमचे पिंपल्स येऊन गेले तिथे जास्त प्रमाणात लावा. अगदी संपूर्ण चेहऱ्याला तुम्ही लावलत तरी सुद्धा चालेल. आणि हे चॅलेंज तुम्ही अगदी 7 दिवसाचं घेतलं, तुम्हाला 7 दिवसात रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. न चुकता ही गोष्ट नक्की करून बघा आणि ही केल्यानंतर तुमचा चेहरा असा छान उजळ होईल, ग्लोई होईल. पण मी तुम्हाला म्हणाले तसं जायफळ सुद्धा कोरडं पडतं, तुरटी सुद्धा कोरडी पडते. त्याच्यामुळे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मॉइश्चरायझर लावणं हे मस्ट आहे. ते नक्की लावा आणि हे सगळं लावण्याआधी फेस वॉश करणं, आपला चेहरा स्वच्छ धुणं हेही खूप महत्त्वाचं असतं. नंबर 3 ते म्हणजे अँटी एजिंगसाठी, फाईन लाईन्ससाठी सुद्धा तुरटीचा खूप उत्तम उपयोग होतो. तुरटीमध्ये असे गुणधर्म आहेत ना, की जे तुमच्या चेहऱ्याला ना खूप टाईटनेस देतात. सुरकुत्या असतील तर त्या सुरकुत्या जायला मदत होते. म्हणूनच जर का तुमच्या बाथरूममध्ये तुरटी जर ठेवली नसेल, तर ती आवर्जून ठेवा. आता काय करायचंय फक्त, तुम्ही रोज अंघोळीला गेल्यानंतर थंड पाण्यामध्ये ती तुरटी बुडवायची आहे आणि ती छानपैकी चेहऱ्याला वरच्या दिशेनं फिरवायची आहे. अशा दोन्ही दिशेने तुम्ही फिरवली आणि नंतर अंघोळ केली तरी सुद्धा चालणार आहे. हे रोजचं रिच्युअल जर का तुम्ही ठेवलं तर तुम्हाला लक्षात येईल की तुमचा चेहरा असा छान युथफुल झालेला आहे, सुंदर झालेला आहे आणि चेहऱ्यावर मस्त ग्लो सुद्धा येतोय. हे अगदी काही नाही जमलं तर हे तर तुम्ही नक्की करून बघा. 35 नंतर आपल्याला आपला चेहरा लूज पडायला लागतो, सैल व्हायला लागतो, या समस्या असतात, तर त्याच्यासाठी हा छोटासा घरगुती उपाय करायला काहीच हरकत नाही. नंबर 4 उपयोग ते म्हणजे अनवॉन्टेड जे हेअर असतात. आता मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या चेहऱ्यावरचे केस कसे काढायचे किंवा चेहऱ्यावरचे केस हे काही प्रमाणात कमी करण्यासाठी ती ठणाका पावडर आणि तुम्हाला एक ऑइल सांगितलं होतं, त्याच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवला होता, तो जाऊन नक्की बघा. त्या बरोबरीनं जर का तुम्ही तुरटी ही रोजच्या रोज फिरवली चेहऱ्यावरून तरी सुद्धा खूप फायदा होतो. तुरटी ही जी आहे, या तुरटीवर जर का मध टाकलं आणि हे वरच्या दिशेने म्हणजे ज्या दिशेनं ग्रोथ आहे त्याच्या उलट दिशेनं जर का आपण हे फिरवलं तर बऱ्यापैकी आपली जी हेअर ग्रोथ आहे ती हेअर ग्रोथ कमी व्हायला लागते. आता ज्या यंग मुली आहेत, अगदी 13 वर्षानंतर किंवा 15 वर्षानंतरच्या मुली आहेत, त्यांनी सुद्धा ही गोष्ट केली ना आठवड्यातून 2-3 वेळेला, तरी सुद्धा त्यांना लक्षात येईल की बऱ्यापैकी हेअर ग्रोथ थांबलेली आहे आणि मग पुढे जाऊन आणखीन हेअर ग्रोथचे जे इश्यूज होतात ते अजिबात होणार नाही. त्यामुळे हेअर ग्रोथ थांबवण्यासाठी तुरटीचा आपण अशा पद्धतीने उपयोग करू शकतो. नंबर 5 शेवटचा ते म्हणजे चेहरा उजळ करण्यासाठी आणि एकदम ग्लोई करण्यासाठी, युथफुल करण्यासाठी आपण काय करू शकतो. तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं तुरटीवर तुम्ही मध टाका, थोडंसं लिंबू टाका. लिंबू काही जणांना सूट करतं, काही जणांना सूट करत नाही. आता लिंबू जर सूट करत नसेल तर त्यांच्यासाठी एक ऑप्शन असतो, ते म्हणजे टोमॅटोचा रस घ्यायचा आणि ते टोमॅटोचा रस त्याच्यावर टाकायचा आणि पूर्ण चेहऱ्याला
हे फिरवत राहायचं मिश्रण. हे खूप नॅचरल असं ब्लीच असतं. ह्या ब्लीचिंगमुळे काय होतं, की तुमच्या चेहऱ्यावरचे डाग कमी व्हायला लागतात, स्किन इव्हन व्हायला लागते. चेहऱ्यावर जर अननेसेसरी केस असतात ते कमी व्हायला लागतात आणि तुमच्या चेहऱ्यावर एक अनोखासा ग्लो येतो. चेहऱ्याचं सॅगिंग कमी होतं. या सगळ्या गोष्टींमुळे आणि मधामध्ये मुळातच ना खूप मॉइश्चर असतं. ते तुमच्या स्किनला खूप छान पद्धतीनं मॉइश्चर देणार. म्हणजे तुरटीबरोबर मध हे खूप छान कॉम्बिनेशन आहे. जर का तुम्ही ते केलंत, तर मला असं वाटतं त्याचे रिझल्ट्स तुम्हाला पटकन दिसतील. तर हे जे चॅलेंज आहे, हे साधारण 21 दिवसाचं चॅलेंज आपण घेऊया. ज्यांना कोणाला वेगवेगळे इश्यूज असतील, त्याच्यासाठी जर का तुरटी आपण अशा पद्धतीनं वापरली, तर त्याचा नक्की फायदा होऊ शकतो. हे चॅलेंज तुम्ही घेताय की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाय की नाही हेही नक्की सांगा. हे चॅलेंज घेतल्यानंतर आम्ही आता रोज तुरटी वापरायची का? तर तुम्हाला खरं तर तुमची स्किन खूप चांगली माहिती असते. ज्यावेळेला असं वाटतं की ही गोष्ट आपल्याला सूट होत नाहीये, त्यावेळेला ती ताबडतोब बंद करायची असते. पॅच टेस्ट घेणं ही खूप महत्त्वाचं असतं. या सगळ्या गोष्टींची खबरदारी घेऊन तुम्ही DIY रेमेडीज अगदीच करू शकता आणि स्वतःला छान युथफुल असं बनवू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओ.